हॅलो फ्रेंड्स, आपल्या नेहमीच्या वापरातील वाक्यांमध्ये धिस, दॅट, दीज, दोजचा वापर कसा करायचा ते आज आपण शिकणार आहोत आणि अगदी सोप्या भाषेत शिकणार आहोत। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। फ्रेंड्स, जेव्हा आपण एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीसोबत ओळख करून देतो त्यावेळी आपण धिस वापरतो आणि ज्यावेळी आपण अनेक लोकांसोबत ओळख करून देतो म्हणजेच एकापेक्षा जास्त लोकांसोबत ओळख करून देतो त्यावेळी आपण दीज वापरतो। उदाहरण पाहूया। सपोज तुम्हाला तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत आईची ओळख करून द्यायची आहे, तर मराठीमध्ये आपण काय म्हणणार की ही माझी आई आहे, बरोबर। हेच वाक्य आपण इंग्रजीमध्ये कसं बोलणार? दिस इज माय मदर, दिस इज माय मदर, ही माझी आई आहे। आणि तुम्ही आईला काय म्हणणार की ही माझी मैत्रीण आहे किंवा हा माझा मित्र आहे। आता ही माझी मैत्रीण आहे किंवा हा माझा मित्र आहे हे आईला इंग्रजीमध्ये कसं सांगणार? तर ही माझी मैत्रीण आहे किंवा हा माझा मित्र आहे यालाच इंग्रजीमध्ये म्हणणार दिस इज माय फ्रेंड, दिस इज माय फ्रेंड, ही माझी मैत्रीण आहे किंवा हा माझा मित्र आहे। सपोज मित्र किंवा मैत्रीण एकापेक्षा जास्त असतील आणि तुम्हाला तुमच्या आईसोबत त्यांना इंट्रोड्यूस करायचे, मग तुम्ही याला इंग्रजीमध्ये कसं बोलणार? तर दीज आर माय फ्रेंड्स, दीज आर माय फ्रेंड्स, हे माझे मित्र आहेत किंवा ह्या माझ्या मैत्रिणी आहेत। तर आता आपण काय पाहिलं? मित्र किंवा मैत्रीण एकच असेल तर हे वाक्य इंग्रजीमध्ये कसं बोलणार? दिस इज माय फ्रेंड, म्हणजे ही माझी मैत्रीण आहे किंवा हा माझा मित्र आहे। आणि मित्र किंवा मैत्रीण एकापेक्षा जास्त असतील त्यावेळी तुम्ही काय बोलणार? दीज आर माय फ्रेंड्स, दीज आर माय फ्रेंड्स, म्हणजे हे माझे मित्र आहेत किंवा ह्या माझ्या मैत्रिणी आहेत। क्लिअर आहे फ्रेंड्स? तर आता आपण पाहिलं की एका व्यक्तीची दुसऱ्या व्यक्तीसोबत ओळख करून देताना किंवा एका व्यक्तीची एकापेक्षा जास्त लोकांसोबत ओळख करून देताना धिस आणि दीजचा वापर कसा करायचा। जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीबद्दल प्रश्न विचारतो म्हणजेच ज्यावेळी आपण इतर व्यक्तींची आयडेंटिटी विचारतो म्हणजेच इतरांची ओळख करून घेतो त्यावेळी ती वाक्य इंग्रजीमध्ये कशी बोलायची त्याची उदाहरणं पाहूया। इज दॅट युअर ब्रदर, इज दॅट युअर ब्रदर, तो तुझा भाऊ आहे का? इथे आपण विचारतोय की तो तुझा भाऊ आहे का, म्हणून आपण दॅटचा वापर केला आहे। दॅट म्हणजे तो तुझा भाऊ आहे का? इथे आपण एकाच भावाबद्दल बोलत आहोत म्हणून आपण दॅटचा यूज केला आहे। आर दोज युअर सिस्टर्स, आर दोज युअर सिस्टर्स, त्या तुझ्या बहिणी आहेत का? इथे आपण एकापेक्षा जास्त लोकांविषयी विचारत आहोत। ज्यावेळी आपण एकापेक्षा जास्त लोकांविषयी विचारतो, एकापेक्षा जास्त लोकांची आयडेंटिटी विचारतो किंवा ओळख करून घेतो त्यावेळी आपण दोज वापरतो। आर दोज युअर सिस्टर्स, त्या तुझ्या बहिणी आहेत का? या वाक्यामध्ये आपण एकापेक्षा जास्त बहिणींविषयी विचारत आहोत म्हणून आपण दोज वापरले आहे। फ्रेंड्स, जवळ असलेल्या गोष्टी आणि लोकांकडे किंवा आत्ता घडत असलेल्या गोष्टींकडे निर्देश करण्यासाठी धिस आणि दीज याचा वापर कसा करायचा ते पाहूयात। शॅल आय यूज धिस पेन हिअर, मी हे पेन इथे वापरू का? किंवा मी ही लेखणी इथे वापरू का? आपण विचारत आहोत, आपल्या जवळ एखादा पेन आहे आणि तो आपल्याला यूज करायचा आहे, मग त्या पेनकडे किंवा त्या लेखणीकडे निर्देश करण्यासाठी आपण धिसचा वापर केला आहे। इज दिस व्हॉट यू मीन, हे तुम्हाला म्हणायचे आहे का किंवा हे तुला म्हणायचे आहे का? या वाक्यामध्ये आपण आत्ता घडत असलेल्या एका गोष्टीकडे निर्देश करत आहोत त्यासाठी आपण धिसचा वापर केला आहे। हे तुला म्हणायचे आहे का किंवा हे तुम्हाला म्हणायचे आहे का? These are some of the things you can do for yourself. These are some of the things you can do for yourself. म्हणजेच या काही गोष्टी तुम्ही स्वतःसाठी करू शकता। या वाक्यामध्ये आपण काही ठराविक गोष्टींकडे निर्देश करत आहोत, काही ठराविक गोष्टी समोरच्या व्यक्तीला सुचवत आहोत की या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही स्वतःसाठी करू शकता, त्यासाठी आपण दीज वापरले आहे। ओके, डू दिस बिलॉंग टू PL देशपांडे, हे पु ल देशपांडे यांचे आहेत का? सपोज आपण पुस्तक खरेदीसाठी दुकानात आलो आहोत, अनेक पुस्तके आहेत, पुस्तकांचा एक संच आहे किंवा पुस्तकांचा ढिगारा आहे, त्या पुस्तकाच्या संचाकडे किंवा त्या पुस्तकांच्या ढिगाऱ्याकडे निर्देश करत आपण दुकानदाराला विचारत आहोत की ही पु ल देशपांडेंची पुस्तके आहेत का?
मग हे वाक्य आपण इंग्रजीमध्ये कसं बोलणार? तर डू दिस बिलॉंग टू पी एल देशपांडे? हे पु ल देशपांडे यांचे आहेत का? ओके. डू यू लाईक दिस बुक? तुला हे पुस्तक आवडते का? आता हे पुस्तक माझ्या जवळ आहे आणि मी माझ्या फ्रेंडला विचारत आहे की तुला हे पुस्तक आवडते का? पुस्तक आवडते का, हे पुस्तक आवडते का हे विचारण्यासाठी वाक्यामध्ये धिसचा वापर केला आहे. एक ठराविक पुस्तक माझ्या जवळ आहे किंवा ते मी वाचत आहे आणि तेवढ्यात माझी मैत्रीण आली आणि तिने पाहिलं की मी पुस्तक वाचत आहे. तिने विचारलं तू काय करत आहे? मी सांगणार की मी पुस्तक वाचत आहे. मग मी तिला विचारणार डू यू लाईक दिस बुक? मला जर तिला विचारायचं असेल की तुला हे पुस्तक आवडतं का, मग मी काय म्हणणार? डू यू लाईक दिस बुक? हे पुस्तक तुला आवडते का? तुला हे पुस्तक आवडते का? ओके. डिड यू लाईक दॅट बुक? तुला ते पुस्तक आवडले का? दॅट बुक म्हणजे ते पुस्तक. सपोज तुम्ही फ्रेंडसोबत पुस्तक खरेदीसाठी गेलात आणि घरी आल्यानंतर तुम्हाला विचारायचे की तुला ते पुस्तक आवडलं होतं का, तर तुम्ही काय म्हणणार? डिड यू लाईक दॅट बुक? तुला ते पुस्तक आवडले का, किंवा तुला ते पुस्तक आवडले होते का? सीता आणि गीता पुस्तक खरेदीसाठी एका दुकानात आहेत. सीता गीताला विचारते विच वन डू यू वॉन्ट? तुला कोणते हवे आहे? मग गीता सीताला म्हणते धिस वन, म्हणजेच हे एक किंवा हे. गीता ज्यावेळी धिस वन बोलते त्यावेळी ते पुस्तक तिच्या जवळ आहे. पुस्तक जवळ आहे म्हणून ती धिस वन बोलते. धिस वन केव्हा बोलतात? जेव्हा एखादी वस्तू, एखादी गोष्ट आपल्या जवळ असेल तेव्हा त्या गोष्टीकडे निर्देश करण्यासाठी, ती गोष्ट सूचित करण्यासाठी धिस वन या शब्दाचा वापर करतात. गीता असंही बोलू शकते की आय वॉन्ट धिस वन, म्हणजे मला हे हवे आहे. काय हवे आहे? तर पुस्तक. पुस्तकाला निर्देश करत ती धिस वन हा शब्द वापरते. सीताला बुक शेल्फवरती एक पुस्तक दिसतं जिथे तिचा हात पोचू शकत नाही, कारण ते काउंटरच्या पलीकडे असतं. सीता पुस्तक विक्रेत्याला म्हणते प्लीज शो मी दॅट बुक? कृपया मला ते पुस्तक दाखवा. मग तो विक्रेता सीताला म्हणतो शुअर मॅडम, नक्कीच मॅडम, प्लीज शो मी दॅट बुक. या वाक्यामध्ये सीता दूरच्या पुस्तकाकडे निर्देश करत आहे जिथे तिचा हात पोचू शकत नाही. बुक शेल्फवरती एक पुस्तक आहे आणि तिला ते हवं आहे, पण ते बुक शेल्फ तिच्यापासून थोडंसं लांब आहे. ते काउंटरच्या पलीकडे पुस्तक विक्रेत्याच्या मागे आहे. बुक शेल्फ जे आहे ते काउंटरच्या पलीकडे आहे, पुस्तक विक्रेत्याच्या जवळ. सीताचा हात तिथे पोचू शकत नाही म्हणून तिने दॅट बुक म्हटले आहे. प्लीज शो मी दॅट बुक? कृपया मला ते पुस्तक दाखवा. फ्रेंड्स, धिस, दॅट, दीज, दोजमध्ये जो बेसिक फरक आहे त्याच्यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ बनवला आहे. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे, तसेच वरती आय बटनमध्येही देत आहे, तो तुम्ही पाहून घ्या. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत शेअर करा. तसेच चॅनलला जर अजून सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.